मुघलांचं सैन्य पूर्ण महाराष्ट्रभर पसरलं आणि पहिला बळी कशाचा पडला? शेतांचा. अरे तुम्ही कशी शेती करणार? शेताचा बळी पडला तर त्यामुळे ट्रेझरीमध्ये पैसे येणंच थांबलं. ट्रेझरीमध्ये पैसे येत नाही, मग सैन्य कसं? 1685-86 ची नंतरची गोष्ट करते मी. म्हणजे रायगडालाच वेढा ठेवला. गलांमध्ये कोणी केला होता तो? तर जुल्फिकार. कोण होता हा जुल्फिकार? हा जुल्फिकार असद खानाचा मुलगा होता. असद खान कोण होता? मुघलांचा वजीरे आझम. वजीरे आझम म्हणजे सर्वात मोठा मुख्यमंत्री सारखा. तिथे मला एक व्यक्ती फार जबरदस्त, कोणत्या? येसुवहिनी साहेब. ते काय म्हणाल्या? शंभूराजे गेलेले होते, त्या विधवा झाल्या होत्या, त्यांच्याकडे शाहू होता छोटासा, मग रामराजे होते, रामराजे 18-19 वर्षाचे. आता जेव्हा त्याला वेढा बनतो तर येसुवहिनी साहेब काय म्हणतात? सगळं भोसले कुटुंब जर इथे राहिलं तर आपण सगळेच मारले जाऊ. आणि तेव्हा सगळ्या मंत्र्यांचा सल्ला घेऊन हे सगळे ज्यांची नावं सांगितली आणि येसाजी कंक पण होते तेव्हा तिथे, रामराजेंना छत्रपती करण्यात येतं. तर येसुवहिनी काय म्हणतात की तुम्ही आणि तुमच्या बायका आणि मंत्री आणि आपले वॉरियर हे सगळे तुम्ही आता इथून निघा. तर ते म्हणतात तुम्हाला सोडून? तुम्हाला नक्कीच मुघल खाऊन टाकतील. ती म्हणते एक्झॅक्टली तीच आयडिया आहे माझी. तुम्ही जेव्हा पळून जात असाल तेव्हा मी रॅम्पॅन्ट्सवर उभी राहील आणि दाखवेल की आपलं कुटुंब इथे आहे. पहा त्या बाईंची किती निर्भीडता आहे.